हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आफ्टर व्हेरी लॉंग टाईम. आता आपल्याला जायचं आहे कॉलेजला. त्या अगोदर आपण गणपतीचे दर्शन घेणार आहोत गावात गणपतीला. महागणपती रांजणगाव याचा फुल व्हिडिओही चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्हाला पाहायचा असेल तर कोणत्याही कामाची सुरुवात ही गणपतीच्या दर्शनाने केली पाहिजे. त्यामुळे ॲडमिशनला जाण्या अगोदर आपण गणपतीचे दर्शन घेऊयात आणि मग ॲडमिशनला जाऊयात. माझ्या ॲडमिशनच्या वेळेसही आम्ही राजुरीच्या गणपतीचे दर्शन घेतले होते. आज आम्ही दादाच्या ॲडमिशनसाठी रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेणार आहोत. त्यानंतर आपण ॲडमिशनला जाऊयात. चला तर मग अगोदर बाप्पांचे दर्शन आमची मम्मी चांगलं जाऊ द्या सगळं. मी आलो आहे पुण्याला माझं ड्रीम कॉलेज बघायला. आज आत्ता पोहोचलो पुण्यामध्ये, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे शिवाजीनगर. तर चला मग बघूयात, आता ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करू. फाइनली कॉलेज पहुंच गई. खुशी देख रहे हो, इतनी खुशी. आतमधले लांब. आज आम्ही सकाळपासून प्रवास करत फायनली कॉलेजला पोहोचलोत. कॉलेजचं वातावरण पाहून वाटलंच नाही की हे कॉलेज मध्यवर्ती सिटीमध्ये आहे. कॉलेजच्या बाहेर पडताच एकदम ट्रॅफिक आणि आत येताच इतकं शांत वातावरण आणि एवढी सगळी झाडे. म्हणजे मेन सिटीमध्ये एवढं मोठं कॉलेज म्हणजे वाटतच नाही. बाहेर पडला तर एकदम गाड्याचा आवाज वगैरे आणि आत आलं तर एकदम शांत असं वातावरण आहे आणि खूप छान वाटतं आहे एवढी सगळी झाडं वगैरे पाहून. आणि या कॉलेजला यायचं माझं ड्रीम जे आहे ते पूर्ण झालं. वाटलं नव्हतं की कधी पूर्ण होईल, पण आज माझ्या भावामुळे हे ड्रीम पूर्ण झाले. ही शूटिंग झाली मुन्ना व्हायची. ही आहे कॉलेजची मेन बिल्डिंग, जी की स्वातंत्र्याच्याही अगोदर बांधलेली आहे. इंग्रजकालीन ही बिल्डिंग आता खूप जुनी झालेली आहे. त्यांनी आता शिफ्ट केलं म्हणतात. आपण पाहूयात कॉलेज एकदा. त्यांनी नवीन बिल्डिंग शताब्दी बिल्डिंग बांधलेली आहे, 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून. ती बिल्डिंग आपण पाहूया. तर अगोदर आपण ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करूयात, मग पाहूयात. चला तर मग. ह्या साईडला जुनी बिल्डिंग आहे, जी की आता त्यांनी बंद केलेली आहे कारण की ती जुनी झाली. साईडला बघा त्यांनी नवी बिल्डिंग बांधलेली आहे. CETचे मार्क्स वगैरे सांगायचं म्हटलं तर माझ्या भावाला CETला होते 98. त्यानंतर शेतकरी असल्याचे 12 आणि त्याचं क्रॉप सायन्स होतं 12वीला, त्याच्यामुळे त्याचे 10. असे त्याचे टोटल 118.22 मार्क झाले होते आणि त्याला फर्स्ट कॅप राऊंडमध्येच हे कॉलेज भेटले. तुम्हाला जर आणखी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा, मी नक्की सांगेल. पप्पा गाडी पार्क करतात तोपर्यंत मी तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ हॉर्टिकल्चर दाखवते चालता चालता. बघा, आणि इथेच बाहेर आपण गाडी लावलेली आहे. सर्व पालकांच्या गाड्या अशा लागल्यात ॲडमिशनसाठी. विद्यार्थी आहेत कॉलेजचे. ही आहे ती शताब्दी बिल्डिंग, जे की 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून बांधलेली आहे. अगदी त्यांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे जुन्या बिल्डिंगचा, पण एवढं म्हणजे डिक्टो जमलं नाही. बघा अशी दिसते. मग हे बघ कॉस्मॉसचे फुलं. हे कॉस्मॉस आहे पण किती छोटे बघ. वाढले नाही, सेम आहेत पण छोटे. कसं वाढले नाही ना, वेगळे आहेत थोडे. ही कॉस्मॉसचे झाड लावलेत बघा. कॉस्मॉसचे फुलं आलेत, किती छान. एकदम असं हिरवं वातावरण कॉलेजमध्ये पाहायला भेटते आपल्याला. म्हणतात की त्यांनी आता नव्या बिल्डिंगमध्ये क्लास सुरू केलेत. जुनी बिल्डिंग बंद केलेली आहे, जुनी झाली त्यामुळे. आता आपण नव्या बिल्डिंगमध्येच चाललो आहे. ॲडमिशन प्रोसेस तिथे सुरू आहे. ॲडमिशन करूयात, पाहूयात दाद्याला मित्र कोणी भेटत आहे का, मित्र करून देऊयात त्याला. हे बघा इथे ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे, किती सगळे विद्यार्थी. आणि हे बघा हे कॉलेजच्या पायऱ्या. इकडे ह्या खिडकीतून असं मागच्या साईडचा व्ह्यू दिसतोय. हे पहा नारळाची झाडे वगैरे. आणि मग ह्या साईडला आपण आलो का तर आपल्याला इथूनच लगेच खाली बाहेर जायचा गेट आहे. इथून आपण असे बाहेर पडतो. सेम त्यांनी जुन्या बिल्डिंगसारखंच केलेलं आहे सगळं. जुन्या बिल्डिंगमध्ये तिथं आपण मुन्नाभाई MBBS पिक्चरमध्ये पाहिलं होतं पहा, ते पोछा लावत असतात, तर ते तो सीन तिकडं जुन्या बिल्डिंगमध्ये काढलेला आहे. तिथे असं पायऱ्या होत्या बघा. त्यांनी या नव्या बिल्डिंगमध्येही तशाच पायऱ्या केल्यात.
आता आपण बाहेर पडूयात. ॲडमिशन तर आपलं झालेलं आहे. खूप टाईम लागला, त्यांनी खूप टाईम घेतला. वाटलं नव्हतं इतका टाईम लागेल. म्हणजे माझ्या ॲडमिशनच्या वेळेस एवढा टाईम नव्हता लागला. त्यांनी खूप म्हणजे 4 तास तर लागले असतील. आम्ही 11:30ला बसलो होतो आणि डायरेक्ट आता बाहेर पडलोत 4:30 वाजलेत. बघा दादा खूप दमला आहे ॲडमिशन करून. बघा कसं झालं याचं तोंड. आणि आम्ही सगळेच खूप दमलो. बघा ही बाहेर पडलोत आता. ही बिल्डिंग होती, इथे ॲडमिशन झालं आहे. आणि आपण आता खूप टाईम झाला आहे आणि खूप दमलो आहे, आणखी जेवण वगैरे काहीच नाही. त्यामुळे ही बिल्डिंग आपण नंतर पाहूया नेक्स्ट टाईम आल्यावर. आता आम्ही बाहेर पडलो कॉलेजच्या. आता आपण जाऊयात घरी. आता जाता जाता पप्पा म्हणलेत की आपण आळंदीवरून जाऊयात, कारण की पुण्यामध्ये इतकं ट्राफिक होतं ना, की म्हणजे काय पुण्याला जायचं असतं म्हणजे इतकं ट्राफिक. ती ट्राफिक पाहूनच डोकं दुखायला लागलं. आता आम्ही बघा हे आळंदीला आलोत. इथे दर्शन घेऊयात आणि मग आपण घराकडे जाऊयात. आता म्हणजे 5:30 वाजलेत. आम्ही आणखी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. त्यामुळे आता जेवण वगैरे करायचं असल्याने आणि मग घरी जायचं. आम्हाला घरी जायला कमीत कमी 11 वाजतील. खूप लांब आहे, 5 तास तर लागतील जायला. कॉलेजचा व्हिडिओ आपण पुढच्या वेळेस करूयात, म्हणजे हॉस्टेल वगैरे, मेस वगैरे. ह्यावेळेस टाईम भेटला नाही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.